मराठा समाजानं विधानसभेची निवडणूक लढवावी काय या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. जरांगे पाटलांनी 6 आमरण उपोषण केलेलं आहे आणि आता शेवटचं आमरण उपोषण संपताना सरकारचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी आलं. शंभूराजे देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जरांगे पाटलांना आश्वासन दिलं की आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्या. जरांगे पाटलांनी 1 महिन्याचा वेळ दिला. त्यानंतर 1 महिन्याचा वेळ दिल्यानंतर पुन्हा मध्ये 10 दिवस गेल्यानंतर पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी सरकारने वेळेत मागण्या पूर्ण केल्या नाही म्हणून आमरण उपोषण केलं. परंतु जरांगे पाटलाची तब्येत अत्यंत खालावली आणि समाजानं विनंती केली आणि त्यामुळं त्यांनी आमरण उपोषण मागे घेतलं आणि सरकारला वेळ दिलेला आहे. आता सरकारच्या म्हणण्यानुसार सरकारला 2 महिन्याचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे आणि तो 2 महिन्याचा वेळ आता 13 ऑगस्टला संपणार आहे. आता त्यातली पुढची घडामोड अशी आहे की काल आंतरवाली सराटी येथे भाजपा आणि शिंदे साहेबाच्या आमदारांचं एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटलं. त्यामध्ये मुख्यमंत्र्याचे अत्यंत विश्वासू आमदार राजेंद्र राऊत, धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंग पाटील, त्याचबरोबर बदनापूरचे आमदार नारायण कुचे आणि त्यासोबतच बालाजी कल्याणकर हे शिंदे सेनेचे आमदार. तर अशा प्रकारच्या 4 आमदाराच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलाची भेट घेतली आणि एक सकारात्मक चर्चा त्यांनी घडवून आणली की सरकार मराठा समाजाप्रती गंभीर आहे, मराठा मागण्याप्रती गंभीर आहे. ओबीसीतून आरक्षण द्यायचं असेल तर विरोधी पक्ष देखील या ठिकाणी सहमती विरोधी पक्षाने द्यावी असं त्यांचं म्हणणं आलं आणि जर आम्ही एक निर्णय घेतला तर विरोधी पक्ष त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो असं राजेंद्र राऊत यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु जरांगे पाटलांनी असं सांगितलं की तुम्ही सरकार आहात, आम्ही सामान्य माणसं आहोत आणि आपण सामान्य माणसाचे प्रश्न हे मान्य केले पाहिजेत आणि जर कोणी त्याला समर्थन देत नसेल तर त्याला तुम्ही उघडं पाडा आणि तुम्ही दिलं तर तुम्हाला समाज डोक्यावर घेईल. म्हणजे यापूर्वीही तुम्हाला सत्ता दिलेली आहे, आणखी तुम्हाला सत्ता मिळण्याचे चान्सेस आहेत. अशा प्रकारचा मतप्रवाह त्या ठिकाणी आला आणि जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं की आम्ही सरकारला संधी देत आहोत. जर सरकार म्हणजे इतक्या मोठं आंदोलन होऊन जर याची दखल घेत नसेल, म्हणजे 1.5 कोटीची सभा झाली, लाखोंचे मोर्चे झाले, आंतरवाली टू मुंबईचा जो लाँग मार्च होता त्यामध्ये सुद्धा जवळपास 1 कोटीच्या आसपास बांधव हे वाशीच्या सभेपर्यंत त्या ठिकाणी म्हणजे वाशीपर्यंत सहभागी झाले होते आणि एवढ्या प्रचंड सगळं राज्य ढवळून निघालं आणि तरी सरकार काहीच करायला तयार नाही. म्हणजे याच्यामुळं आता करणार काय आपण? बरं, लोकसभेत निर्णय घेतला, लोकसभेला वेळ नव्हता आणि म्हणून सरकारचे उमेदवार पाडा, म्हणजे सरकारचे पाडा असंही म्हटलं नाही, ज्याला पाडायचं त्याला पाडा असं या ठिकाणी जरांगे साहेबांनी म्हटलं. मग आता ज्याला पाडायचं जे आरक्षण विरोधी आहेत किंवा जे त्यावर बोलत नाहीत किंवा ज्यांचा वेगळा सूर आहे त्यांना या ठिकाणी मतदारांनी धडा शिकवला. बरं, तो फक्त ठराविक उमेदवारांना शिकवला असं नाही. बीडमध्ये सन्माननीय पंकजाताई असोत किंवा परमणित जानकर साहेब असो, या दोघांनाच फटका बसला असं नाही. जालन्यात रावसाहेब दानवेला बसला, त्या ठिकाणी हिंगोली असेल, नांदेड असेल, नाशिक असेल, सगळ्या ठिकाणी मॅक्झिमम ठिकाणी हा मराठा उमेदवारांना दणका बसलेला आहे. म्हणजे इथं फक्त ओबीसी किंवा धनगर बांधवाला फटका बसला असा प्रकार नाही, तर जास्तीत जास्त फटका 70% फटका मराठा समाजाला बसला, 30% इतर समाजाला बसला असेल असं गृहीत धरू आपण. आणि मग आता सरकारला विरोधी पक्षांनी जरांगे पाटलाचं आंदोलनाचं वातावरण कॅश करण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी पक्षाचे जे खासदार निवडून आले तर ते सभागृहात बोलायला तो तयार नाही त्या प्रश्नावर आणि एखाद दुसरा बोलला तर गोलमाल बोलत आहे, म्हणजे पुन्हा तीच भूमिका मांडत आहे. त्यामुळं यावेळेस या ठिकाणी 288 जागा लढवण्याचा निर्धार जरांगे पाटलांनी केला आणि त्यांनी स्पष्ट केलं आम्हाला राजकारणात यायची इच्छा नाही, परंतु सरकार आणि विरोधी पक्ष मिळून जर देत नसतील, फसवत असतील तर आम्हाला राजकारणात गेल्याशिवाय गत्यंतर नाही. जर ते देणार नसतील तर आम्हाला देणारं बनावं लागेल, अशा प्रकारचं त्यांनी
मांडलं आणि त्यांचं पुढचं म्हणणं असं आहे की आम्हाला कोणी म्हणू नये, म्हणजे सत्ताधारी असोत किंवा विरोधक, की तुम्ही ह्या सामाजिक आंदोलनातून तुम्ही राजकारणात प्रवेश केला असं म्हणू नये, म्हणून आम्ही वेळ दिलेला आहे. जर तुम्ही ते केलं नाही तर नाविलाजानं उतरावं लागेल, अशा प्रकारची त्यांनी तयारी ठेवलेली आहे. आणि पाहू आता म्हणजे आंदोलक हा आशावादी असले पाहिजेत आणि त्यामुळं जरांगे पाटील हे आशावादी आहेत आणि 13 ऑगस्टपर्यंत सरकार आपल्या मागण्या मान्य करेल असं त्यांचं म्हणणं आहे. 9 मागण्या आहेत त्या. आणि दुसऱ्या बाजूला अंतरवाली सराठीमध्ये येत्या 7 तारखेपासून 13 तारखेपर्यंत राज्यातल्या विविध भागातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि त्या 288 जागांसाठी ही तयारी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, अशा अनेक समाजाला सोबत या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आहे. 12 बलुतेदार असतील ते सुद्धा या ठिकाणी सोबत राहणार आहे आणि प्रस्थापित राजकारण्यांना या ठिकाणी धडा शिकवला जाणार आहे. सामान्य घरातील युवकांना या ठिकाणी विधानसभेपर्यंत पोहोचण्याची या ठिकाणी रणनीती आखली जात आहे. आणि हे एका बाजूला आहे पॅरलल आंदोलन, दुसऱ्या बाजूला आहे सरकारनं दिलं तर हे इथं स्टॉप होणार आहे, विषय संपला. कारण राजकारण हा विषय मुळात नाहीच, परंतु ते देत नाहीत म्हणून या ठिकाणी राजकारणाकडं निघायचं आहे. आता त्यांनी एक क्रायटेरिया ठरवलेला आहे की उमेदवार कसा असावा, तो स्वच्छ चारित्र्याचा असावा, निर्व्यसनी असावा, मराठा प्रश्नाच्या किंवा विविध प्रश्नांची त्याला जाण असावी, तालुक्यातील प्रश्नांची त्याला जाण असावी, सत्ताधारी विरोधक तिथली जे आहेत त्यांच्या रणनीत्या कशा आहेत याची त्याला माहिती असली पाहिजे, अशा प्रकारचं. आणि तो चळवळीतला असला पाहिजे, म्हणजे त्याला तेवढं ज्ञान त्या ठिकाणी असलं पाहिजे. अशा प्रकारच्या अटी त्यांनी ठरवून दिलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला अंतरवाली सराठीमध्ये 11 किंवा 21 जणांची कोर कमिटी असणार आहे. ही कोर कमिटी त्या ठिकाणी अर्ज स्वीकारणार आहे आणि अर्जाची छाननी त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि स्वतः जरांगे पाटील उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. आता ही तयारी आहे, हा आंदोलनाचा भाग आहे. आणखी कुणी म्हणू नये की याच्या आडून राजकारण आहे, ते कोणाची भाषा बोलत आहेत, त्यांना कोणाची पाडायचं आहे, कोणाला जिरवायचे आहे, त्यांना कोणाला पाडायची नाही, त्यांना कोणाची जिरवायची नाही, त्यांना मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यांना धनगर समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यांना उर्वरित समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि म्हणून जर हे सरकार करणार नसेल तर हा नाविलाज आहे. अशा प्रकारचा या ठिकाणी संकल्प जरांगे पाटलांनी केलेला आहे. जरांगे पाटलाचा 7 ते या ठिकाणी 13 ऑगस्टपर्यंत हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे, सोलापूरपासून ते नाशिकपर्यंत. आणि या दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी तिथंसुद्धा ते इच्छुकांना भेटणार आहेत. त्याशिवाय त्या दौऱ्याच्या दरम्यान मतदारसंघाची माहिती त्या जिल्ह्यातील त्या दिवशी ते तिथंसुद्धा घेणार आहेत. त्या ठिकाणी ते परवाही पुण्याला गेले होते, तर पुण्यामध्ये त्या न्यायालयीन कामाच्या संदर्भात जरी गेले असले तरी त्यांनी पुण्याच्या विविध मतदारसंघाचा आढावा हा एक तिथं घेतलेला आहे. म्हणजे जरांगे पाटील अंतरवली सराटीत जरी असले तरी त्या राज्यातील प्रत्येक मतदारसंघावर त्यांचं आता बारकाईने लक्ष आहे. कारण इथं लोकशाहीमध्ये मतदानाला आणि लोकशाहीमध्ये सत्तेला महत्त्वाचं स्थान आहे. आणि जर हे सरकार करणार नसेल तर हाच मार्ग आहे, हा रामबाण उपाय आहे, अशा प्रकारचा मार्ग त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि मायबाप सरकारला विनंती आहे की मराठा समाजाचा राजकारण हा मार्ग नाही, जे आहेत ते राजकारणात पहिलीची 50 आहेत. त्यामुळं पुन्हा या युवकांना, या तरुणांना आपण त्या ठिकाणी येण्यास भाग पाडू नये. साध्या सरळ मागण्या आहेत, ज्या न्यायालयीन कसोटीवर टिकतात, ज्या कायद्याच्या चौकटीत आहेत, ज्या संविधानानुसार आहेत. तर अशा मागण्या सहज आपल्याला मान्य करता येतात. फक्त गरज आहे ते आपल्या इच्छाशक्तीची, अन्यथा संघर्ष अटळ आहे.